हरे कृष्ण. तर सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजपासून आपण माधुर्य कादंबरी ह्या नावाच्या ग्रंथावर चर्चा करणार आहोत. हा ग्रंथ श्री विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर यांनी लिहिलेला आहे. तर ह्या ग्रंथामध्ये जे साधन भक्तीचा जो क्रमविकास आहे, श्रद्धा, भजन क्रिया, अनर्थ निवृत्ती, निष्ठा, रुची, आसक्ती, भाव आणि प्रेम किंवा रतीचा अपूर्व असा सुंदर प्रकारे विवेचन करण्यात आलेलं आहे. एक्सप्लेनेशन जे भक्ती आहे, भक्ती त्याचे स्तर आहे, म्हणजे श्रद्धापासून ते प्रेमापर्यंत त्याचा स्तर देण्यात आलेला आहे. आणि मग प्रत्येक स्टेजमध्ये काय होतं, कसं ते कार्य करतं ते देण्यात आलेलं आहे. तर या ग्रंथामध्ये अमृत वृष्टीनं माधुर्य कादंबरी, माधुर्य आणि कादंबिनी म्हणजे मेघमाला, मेघांच्या जी माळा असतात त्याला कादंबिनी बोलतात. आणि हे माधुर्याबद्दल बोलताय. तर त्याच्यावर तर आपण खोल चर्चा करूच की ह्या ग्रंथाचं नाव माधुर्य कादंबिनीच का देण्यात आलं. परत हा जो ग्रंथ आहे त्याच्यामध्ये 8 वृष्टी आहेत. अमृत वृष्टी. वृष्टी म्हणजे पाऊस, अमृताचा पाऊस. आणि कसलं आहे, माधुर्य किंवा अमृताचा वर्षाव. अमृताचा वर्षाव, अमृत गोड असतो तर अमृताचा वर्षाव आहे. आणि अमृत कसलं आहे, कृपारूपी अमृताचा वर्षाव. हा साधारण अमृत नाही आहे जो एखाद्या जीवाला, मृत जीवाला जिवंत करतो. जसं देवता लोक पण अमृत पितात, पण देवता लोक जरी अमृत पित असले तरी ते जे देवता लोक आहेत ते शाश्वत नाही आहेत. त्यांचं काळ आहे आणि ते काळापर्यंत ते जगतात. अमृत पिऊन कोण अमरत्वाला प्राप्त होतो. हा, कधी कधी त्या अमरत्वाची संकल्पना आहे की खूप वर्ष जगणे, लाखो करोडो किंवा एक मर्यादा असेल तेवढे वर्ष जगणे. तर मग त्याला कधी कधी अमरत्व असं बोललं जातं. परंतु हा तो अमृत नाही आहे जे देवता पितात. तर याच्यामध्ये मी सांगितलं की 8 अमृताच्या वृष्टी आहेत. आणि जी पहिली वृष्टी आहे त्याच्यामध्ये आता आपण कशा क्रमाने बघणार आहे की पहिल्या वृष्टीमध्ये आपण बघणार सामान्य मंगलाचरण. एक मंगलाचरण त्यांनी दिलेलं आहे, त्याच्याबद्दल आपण चर्चा करू की सामान्य मंगलाचरणवर. तर नंतर सामान्य मंगलाचरण झाल्यानंतर त्यांनी विशेष मंगलाचरण दिलेलं आहे. विशेष मंगलाचरण. तर नंतर काही त्याच्यामध्ये टॉपिक आहे की कशा प्रकारे ते रसस्वरूप भगवंत ब्रह्माचे पण आश्रय आहेत. ब्रह्माचे आश्रय कसे आहेत, भक्ती देवी स्वयंप्रकाशित कशी आहे. कारण की आपल्याकडे पण एक पुस्तक आहे त्याच्यामध्ये सामान्य मंगलाचरण नंतर डायरेक्ट भक्ती देवी स्वयंप्रकाशित कशी आहे त्याच्यावर चर्चा आहे डायरेक्ट. तर खूप सारे टॉपिक त्याच्यामध्ये नाही आहेत जे आपल्याकडे एक छोटं पुस्तक भेटतं माधुर्य कादंबरीचा इंग्लिशमध्ये त्याच्यामध्ये. तर आपण अशा खूप साऱ्या गोष्टींवर खोल चर्चा करणार आहे ज्याची मदत आपल्याला, जसं अवलोकन बोलतात, अवलोकन भक्तीमध्ये अवलोकन करायला लागते की आपण कुठे आहे.
का आपण खरोखर काहीतरी भक्ती करतोय, आपण करू शकतोय का, आणि जर मला करायची आहे तर माझ्या भक्तीमध्ये काय अर्थ आहे ह्याचा अवलोकन. जसा मला परीक्षेमध्ये कमीत कमी जर मला IIT-ला ॲडमिशन घ्यायचं असेल किंवा गेट पास तर मला एवढं तरी भेटायला लागेल एलिजिबिलिटीसाठी. आता नुसता हा विचार करून कोण बनू शकत नाही, त्याला त्या प्रकारे अभ्यास करायला लागेल. तर लोकांना आपला विचारा काय रे तुझी काय इच्छा आहे, आपल्याला भगवत धामात जायचे ना प्रभू, कधी ह्याच जन्मात. व्हेरी गुड, ह्या जन्मात भगवत धामात जायचंय, त्याला विचारा काय अभ्यास करतोय, कुठपर्यंत तुझा प्रयत्न किंवा काय म्हणतात तुला प्रॅक्टिस किंवा तुझा स्वाध्याय कुठपर्यंत झालेला आहे. स्वाध्याय काय असतं, कुठच्या स्टेजवर आहे. तर स्टेज म्हणजे काय असतं, ते बोलतात मी अजून स्टेजवर जात नाही, आपल्याला स्टेज डेअरिंग नाही आहे बोलतात, स्टेजवर जायची भीती वाटते. त्याला ती स्टेज पण माहीत नाही, त्याला काहीच माहीत नसते ह्या जीवाला भक्ती काय आहे. भक्ती कुठच्या छोट्या छोट्या अंशात्मक गोष्टीकडे आपल्याला बघायला लागेल, कशा प्रकारे स्वतःचं अवलोकन करायला लागेल, आणि ते कुठचे बिंदू आहेत भक्तीमध्ये, त्या बिंदूंवर आपल्याला काम करायला लागेल. म्हणून बोला ह्या पॉईंटवर काम कर, ह्या पॉईंटवर काम कर. जसं एखाद्याला काय अवघडलं, शरीरामध्ये काय झालं, तर शरीरामध्ये काही बिंदू आहेत, त्या बिंदूवर जर आपण काम केलं तर तो शरीरातला रोग कुठच्या पण भागात असू दे तो बरा होतो ना. त्याला बोलतात ॲक्युप्रेशर किंवा ॲक्युपंक्चर. तो पंक्चर झालेला असतो, ते त्याला त्या ठिकाणी दाबायला लागतं, आणि ते जर दाबलं तर दाबताना खूप दुखतं, आणि दुखणं म्हणजे त्याला प्रॉब्लेम आहे. जसं आता बघा, कोणाला जर तुम्ही निंदा केली किंवा कोणाची जर तुम्ही इज्जत काढली आणि जर का त्याला दुखलं म्हणजे त्याच्याकडे अहंकाराचा प्रॉब्लेम आहे मोठा, देहाभिमानाचा मोठा प्रॉब्लेम आहे. तर दुखतं काय, जोपर्यंत तो प्रॉब्लेम आहे, जेव्हा तो प्रॉब्लेम निघून जाईल तेव्हा त्या ठिकाणी दुखणार पण नाही. दुखताय म्हणजे मोठा प्रॉब्लेम आहे. आणि गुरु काय करतो, गुरुला ते पॉइंट माहिती असतात, कुठचा पॉइंट कुठे दाबला, तो मर्मस्थळ. गुरु बरोबर बाकी काय नाही करत, गुरु त्या मर्मस्थळावर बोट ठेवतो आणि त्यावेळेस तो ओरडतो. असं ओरडायला लागला मग समजायचं याला मोठा भवरोग झालेला आहे. आणि इच्छा त्याला भवसागर, भव अभव, जर त्याला तो भवसागर पार करायची इच्छा असेल तर ऑपरेशन तर करून घ्यायला लागेल. ती जी क्रिया आहे ती करून घ्यायला लागेल. आणि म्हणून ते मर्मस्थळ. आता समजा ठीक आहे, पण आपल्याला पण जर काहीतरी माहीत असेल, आता आपण डॉक्टर नाही की आपण ते माहीत करून घेऊन आपणच आपला इलाज करू शकतो, नाही ते नाही होऊ शकत. पण आपल्याला जर सिम्पटम्स माहिती पडले, आता ही विशेष गोष्ट आहे, सगळे लोक आजार पेशंटच डॉक्टर बनतो, पेशंट डॉक्टर बनून तो स्वतःला ट्रीट करायला जातोय. आणि सगळ्यात गंभीर आणि खतरनाक गोष्ट तीच आहे जो स्वतः डिजीज पेशंट स्वतःला ट्रीट करतोय, आणि की तो त्याच्या कम्फर्ट झोन नुसार स्वतःला ट्रीट करणार. आणि ते सगळ्यात खतरनाक ट्रीटमेंट आहे, त्याच्यामध्ये मरायचे चान्स 100% असतात. नाही, त्याला त्या स्पेशलाइज डॉक्टरकडे जायला लागेल. मग आपल्याला हे बिंदू माहिती करून काय घ्यायचंय. नाही, हे बिंदू उपचारासाठी नाही आहे, हे बिंदू प्रिकॉशन साठी. प्रिकॉशन पूर्व काळजी घेण्यासाठी हे मर्मस्थळ, हे बिंदू आपल्याला माहिती पाहिजे. आणि त्या बिंदूंवर इतक्या सखोल पद्धतीने जर कुठच्या ग्रंथामध्ये लिहिलं असेल तर तो ग्रंथ आहे माधुर्य कादंबरी. आता तुम्ही समजू शकता हा ग्रंथ त्यातल्या त्यात इतका विशेष आहे,
हा जर ग्रंथ एखाद्याला नीट समजला तो त्याच्या सगळ्या अनर्थांना समजू शकतो. ज्याप्रमाणे एखादा व्यक्ती युद्धाला चाललाय, पण त्या युद्धाला जायच्या आधी त्याला शत्रूंचे एकूण एक मर्मस्थळ जर त्याला समजले, कोण कोण शत्रू कुठे कुठे लपलाय आणि तो काय करणार आहे, त्याची काय ऍक्शन असेल, आणि ह्या जर गोष्टी ज्याला समजल्या, मग तो कमीत कमी सैन्यामध्ये, कमीत कमी शक्तीमध्ये त्या एवढ्या महाभव्य बलाढ्य अशा शत्रूला तो मारू शकतो बुद्धी वापरून. कारण की शक्तीने तो ऑलरेडीच कमी आहे, शक्ती त्याच्याकडे नाही आहे, कदाचित बुद्धी पण तेवढी नाही, पण युक्ती वापरून, युक्ती, टिप्स, आणि त्या टिप्स ह्या पुस्तकात देण्यात आलेल्या. मग आपले हा कोणी लिहिलं कसं नाही, ते कोण पण काय पण लिहितं, लिहायला काय कोण पण लिहेल, लिहायला जर काय उद्या मी पण लिहेल. मी उद्या समजा पुस्तक लिहिलं की चला 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 ह्या जीवनात भगवत धामात चला 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 ना, चलो गोलोक, आणि कर्म असे आहेत की भूलोकामध्ये राहील की नाही ह्याची शाश्वती नाही आहे. तर गोलोकाला मी कसं काय कोणाला नेऊ शकेल किंवा मी कसं काय जाऊ शकेल. मग जो लिहिणार आहे तो कोण आहे, कारण की आजकाल कोणी काही लिहितं ना. तो शिवाजी सावंत पण लिहिला, मग मोठा भागवत टीकाकार झाला. म्हणजे रामानुजाचार्य, बलदेव विद्याभूषण, शंकराचार्य, हे जे मोठे मोठे दिग्गज होऊन गेले, रूप गोस्वामी, त्यांच्यानंतर तो शिवाजी सावंत मोठा इतका शास्त्रज्ञ झाला की त्यांनी महाभारतातल्या कॅरेक्टरवरच टीका करायला चालू केली. आणि अशी टीका केली, त्या टीकेमध्ये तुमचा कर्ण हिरो झाला, रोलच चेंज झाले लोकांचे. कर्ण हिरो झाला आणि मेन विलनच कृष्ण झाला. आणि त्या लोकांचे पुस्तक लोक घेतात. मृत्युंजय त्याचं नाव होतं, मृत्युंजय. आपल्या लोकांना काय जबरदस्त, अशा लोकांना उभं करून गोळ्या झाडून मारलं तरी काय होऊ शकत नाही. आणि ते मृत्युंजय वाचून सांगतात की कर्ण कसा बरोबर होता, तो लुख्खा. आणि आता हे वाचणारे लुख्खे. आणि म्हणून ही गोष्ट समजायला लागेल, आपण ज्याला ऐकतोय, आपण ज्याला समजतोय तो कोण आहे, तो आधी कुठे स्टँड करतोय. आणि म्हणून प्राथमिक चर्चा जी आपण करू ती विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर यांच्या जीवनचरित्रावर ना, कोण हे शख्स. तर मला काल परवा 1-2 रिक्वेस्ट आलेल्या की हे क्लासेस जे आहेत आपले ते हिंदीमध्ये व्हायला पाहिजे, हिंदीमध्ये. आणि मी आशा करतो की आपल्या भक्तांना हिंदी समजतं, हिंदी लिहायचं हिंदी, ओके, समजतं, समजायला काय जातं. मेन तो मर्म समजला पाहिजे. ओके, दिल म्हणजे हृदय, हा हृदय, हृदय, हृदयातला प्रॉब्लेम आहे, चित्तातला प्रॉब्लेम आहे. तर त्यांच्या आधी मी जीवनचरित्र थोडक्यात वाचून काढतो. विश्वनाथ चक्रवर्ती ठाकुर नदिया जिले में राडिया श्रेणी विप्रकुल में आविर्भूत हुए थे. जन्माने ब्राह्मण है आणि लहानपना बचपन से वो हरिवल्लभ के नाम से प्रसिद्ध थे. रामभद्र और रघुनाथ नामक इनके 2 बड़े भाई थे. बाल्यकाल में इन्होंने देवग्राम नामक एक ग्राम से व्याकरण पाठ समाप्त कर मुर्शिदाबाद जिले के सैयदाबाद नामक ग्राम में गुरुगृह में, गुरुच्या घरी राहिले. शिक्षा घ्यायची असेल, शिक्षण घ्यायचे असेल तर गुरुच्या घरी राहायला लागतं.
शैयदाबाद नामक ग्राम गुरुगृह में भक्ति शास्त्रों का अध्ययन किया। जब वे छोटे ही थे, छोटे बालक थे, तब उन्होंने बिंदु, किरण और कना म्हणजे भक्ती रसामृत सिंधू बिंदू असे वेगवेगळे पुस्तक आहे. बिंदू म्हणजे भक्ती रसामृत सिंधू बिंदू, त्यातला हा बिंदू. नंतर उज्ज्वल नीलामणी किरण, उज्ज्वल नीलामणी त्यांची जी टीका आहे त्याच्यावर किरण आणि कणा, अशा प्रकारे हे 3 ग्रंथ ची रचना त्यांनी शैयदाबाद ग्राम में, या तो शैयदाबाद ग्राम में थे, तब उन्होंने अध्ययन करते समय ही इस ग्रंथ की निर्माण किए थे और तत्पश्चात कुछ दिनों बाद वो गृह त्याग कर वृंदावन चले आए. यहीं पर इन्होंने विभिन्न ग्रंथों की रचनाएं व टीकाएं लिखी. श्रीमन महाप्रभु और उनके अनुगत षड गोस्वामी के अप्रकट होने पर शुद्ध भक्ति धारा श्रीनिवास आचार्य, नरोत्तम दास ठाकुर और श्यामानंद प्रभु, इन तीनों के माध्यम से प्रवाहित हो रही थी. श्री नरोत्तम दास ठाकुर की शिष्य परंपरा में ही श्री विश्वनाथ चक्रवर्ती ठाकुर चतुर्थ पुरुष है. श्री नरोत्तम दास ठाकुर महाशय के शिष्य का नाम श्री गंगा नारायण चक्रवर्ती महाशय था. ये मुर्शिदाबाद जिले के अंतर्गत बालूचुर गंबिला में रहते थे. इनको कोई पुत्र न था, केवल मात्र एक कन्या थी जिसका नाम विष्णुप्रिया था. श्री नरोत्तम दास ठाकुर के एक वारेंद्र सेनी के दूसरे शिष्य भी थे जिनका नाम रामकृष्ण भट्टाचार्य था. इन रामकृष्ण भट्टाचार्य के कनिष्ठ पुत्र का नाम कृष्णचरण था. इन कृष्णचरण को श्री गंगा नारायण ने दत्तक पुत्र के रूप में ग्रहण किया था और इन कृष्णचरण के शिष्य थे राधा रमन चक्रवर्ती थे और ये राधा रमन ही श्री विश्वनाथ चक्रवर्ती ठाकुर के गुरुदेव हैं. म्हणजे गंगा नारायण, त्याच्यानंतर कृष्णचरण, राधा रमन चक्रवर्ती आणि मग आपलं विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर, असे हे चतुर्थ पुरुष, हे चौथे येतात त्या लाईनीमध्ये. आणि म्हणून रास पंचाध्यायावर जेव्हा विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर टीका करते, त्यांचा पुस्तक आहे सारार्थ दर्शनी, जी त्यांची भागवतमवर केलेली सुंदर टीका आहे. तर त्याच्यामध्ये जेव्हा ते रास पंचाध्यायीवर टीका करतात, तर रास पंचाध्यायी म्हणजे काय? श्रीमद भागवतम स्कंद 10 अध्याय क्रमांक 28, 29, 30, 31, 32 हे जे टॉपिक आहे, हे जे अध्याय ते आहेत रास पंचाध्यायी, ज्याच्या रासलीलेवर वर्णन करण्यात आलंय त्याच्या आधी मागेचं. तर ह्या टीकेवर जेव्हा ते या अध्यायांवर जेव्हा ते वर्णन करतायत, त्यावेळी ते एक श्लोक लिहितात, मंगलाचरण लिहितात किंवा श्लोक लिहितात. त्याच्यात ते लिहितात, श्री रामकृष्ण गंगाचरणान नत्वा गुरुन रूपेम श्रील नरोत्तम नाथ श्री गौरांग प्रभुम नवमी. अर्थात इस श्लोक में श्री राम से उनके गुरुदेव श्री राधा रमन, रमन म्हणजे रममान, रममान म्हणजे राम, तो त्यांचा उल्लेख है, उनका उल्लेख है. कृष्ण के नाम से परम गुरुदेव श्री कृष्ण चरण, गंगा चरण से परात्पर गुरु श्री गंगा नारायण, नरोत्तम से पर परात्पर गुरुदेव नरोत्तम दास ठाकुर और नाथ शब्द से
श्री नरोत्तम दास ठाकुर के गुरुदेव श्री लोकनाथ गोस्वामी को समझना चाहिए। इस प्रकार श्री विश्वनाथ चक्रवर्ती ठाकुर महाप्रभु श्रीमान महाप्रभु तक अपनी गुरु परंपरा को प्रणाम कर रहे हैं, ऐसा सूचित होता है। तर ते त्यांची गुरु परंपरा सिद्ध करतात। ते स्वतः त्यांनी सांगतात की ते कशा प्रकारे नरोत्तम दास ठाकूरांच्या शिष्य परंपरेमध्ये येत आहेत आणि ते स्वतः त्यांची गुरु परंपरा तिकडे प्रमाणित करत आहेत। तर हे झालं एक। त्यानंतर त्या काळामध्ये खूप सारे अपसंप्रदाय झालेले होते किंवा वैष्णव सिद्धांतांच्या विरोधात लोक मत प्रदर्शित करत होते। तर त्याच्यावर टीका करणारे आणि बोलणारे विश्वनाथ चक्रवर्ती ठाकुर पहिले होते, ज्यांनी खूप मोठे स्टँड घेतले आणि त्यांना त्या समाजातून बाह्य करून टाकलं। आणि म्हणून त्यावेळी त्या आचार्याच्या नावावरना पण खूप होतं, लोक गोस्वामी आचार्य नाव लावायचे। मग त्याच्यावर पण त्याने खूप सारा आंदोलन केलं की वंश परंपरा असेल म्हणून ते आचार्य आणि गोस्वामी लावायचे। तर मग त्याच्यावर त्यांनी टीका केलेली आहे की कशा प्रकारे तो क्वालिफाईड असला पाहिजे आणि मग तो गृहस्थ असला तरी तो गोस्वामी लावू शकतो, पण तो क्वालिफाईड असला पाहिजे। अशा प्रकारे विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर हे खूप मोठे क्रांतिकारी नेतृत्व करणारे एक भक्त होते। आणि मी मराठीतच बोलतोय, मला मराठीमध्ये बोलायची एवढी सवय झाली आहे की मी येऊन मराठीवरच येतोय। आधी असं नाही व्हायचं। तो हम हिंदी में ही प्रयास करेंगे कि घटना ऐसी है कि विश्वनाथ चक्रवर्ती ठाकुर अब वृद्ध हो गए और वो एकांत में बैठ के उनका भजन कर रहे और उनका जो भी कार्य है ना, वो अर्ध बाह्य और अंतरदशा में स्थित होकर भजन में विभोर है। और उस समय जयपुर में गौड़िया वैष्णव तथा स्वकीयवादी अन्यान्य वैष्णवों में एक विवाद छिड़ गया कि उस समय द्वितीय जयसिंह जयपुर के नरेश थे। विरुद्ध पक्ष वाले वैष्णवों ने द्वितीय जयसिंह को यह समझाया कि श्री गोविंद देव के साथ श्रीमती राधिका जी की पूजा शास्त्र सम्मत नहीं है। शील राधा गोविंद देव, तर दो गोविंद देव के साथ राधा रानी उपयुक्त नहीं है, शास्त्र के सम्मत नहीं है, तो गोविंद देव के साथ राधा रानी की पूजा नहीं होनी चाहिए। क्यों? क्योंकि इसका कारण यह है कि श्रीमद् भागवतम या विष्णु पुराण में श्रीमती राधिका के नाम का कहीं भी उल्लेख नहीं है। श्रीमती राधिका वैदिक विधियों के अनुसार श्री कृष्ण की विवाहित पत्नी नहीं है। दूसरी बात, गौड़िया वैष्णव सांप्रदायिक वैष्णव नहीं है। वैष्णव संप्रदाय 4 ही हैं जो अनादिकाल से चले आ रहे हैं। उनके नाम है श्री संप्रदाय, ब्रह्म संप्रदाय, रुद्र संप्रदाय और सनक संप्रदाय या कुमार संप्रदाय। कलयुग में इन संप्रदाय के प्रधान आचार्य क्रमशः रामानुज, श्री माधव, श्री विष्णु स्वामी और श्री निम्बादित्य हैं। गौड़िया वैष्णव इन चारों संप्रदाय से बहिर्भूत हैं, अतः वे शुद्ध सांप्रदायिक वैष्णव नहीं है। विशेषतः इस वैष्णव संप्रदाय का अपना कोई ब्रह्म सूत्र का भाष्य भी नहीं है। अतएव इन्हें परंपरागत वैष्णव संप्रदाय नहीं माना जा सकता।
इस मत के ऊपर वो अड़े थे कि गौड़िया वैष्णव संप्रदाय ही नहीं है ऑथोराइज, ये काल्पनिक है। और तो फिर वो सहजिया के पात्र में आते हैं, वो अपना अपना करते रहते हैं, उनमें ज्ञान नहीं है, ज्ञान की पराकाष्ठा नहीं है, और इसीलिए वो काल बाह्य है। उसी समय महाराज जयसिंह ने वृंदावन के प्रधान गौड़ीय वैष्णव आचार्य को श्रील रूप गोस्वामी का अनुगत जानकर श्री रामानुजीय वैष्णवों के साथ विचार करने के लिए आह्वान किया, क्योंकि महाराज जयसिंह द्वितीय ये विश्वनाथ चक्रवर्ती ठाकुर को भली भांति पहचानते थे, उनके ज्ञान से और उनके प्रकार पंडित्य से उनको अनुभूति थी उनके ज्ञान को, और इसीलिए उन्होंने शील रूप गोस्वामी का अनुगत जानकर गौड़िया वैष्णव को, क्योंकि रूप गोस्वामी के बारे में उन्हें पता था, शील रूप गोस्वामी के अनुगत जानकर श्री रामानुजीय वैष्णव के साथ विचार करने के लिए आह्वान किया। वो डिबेट हो जाए, डिबेट रामानुजीय जो वैष्णव उनके साथ अब डिबेट करेंगे गौड़िया वैष्णव, आह्वान किया। तो उस समय अत्यंत वृद्ध तथा भजनानंद में विभोर रहने के कारण श्री चक्रवर्ती ठाकुर ने अपने छात्र गौड़िया वैष्णव वेदांताचार्य पंडित कुल मुकुट महामहोपाध्याय श्रीपाद बलदेव विद्याभूषण और अपने शिष्य श्री कृष्णदेव को जयपुर में विचार करने के लिए भेजा। श्री बलदेव विद्याभूषण के विश्वनाथ चक्रवर्ती ठाकुर दीक्षा गुरु नहीं है, वो उनके यहाँ पे शिक्षण लेने आए थे, शिक्षण। और विश्वनाथ चक्रवर्ती ठाकुर बलदेव विद्याभूषण के शिक्षा गुरु है, शिक्षा गुरु। जाति गोस्वामीगण अपने मध्व संप्रदाय के अनुगत्य को भूल चुके थे, साथ ही उन्होंने वैष्णव के वेदांत संबंधी विचारधारा का अनादर कर गौड़िया वैष्णवों के लिए एक महान विपत्ति का आह्वान किया था। तो उस समय में अपने जो वैष्णव थे वो भूल गए थे कि वो कौन से संप्रदाय से, वो अपना अपना ही कर रहे थे। जैसे ही चैतन्य महाप्रभु और षड गोस्वामी नहीं रहे और यहाँ पे सिर्फ ये 3 जन एक धारा को लेके जा रहे थे, और उनके जाने के पश्चात जो भी वैष्णव कम्युनिटी रही वो सब भूल गए थे हम कहाँ से है, ओरिजिन नहीं पता है किसको, ओरिजिन है ना। और वेदांत संबंधी विचारधारा का अनादर कर दिया था, वो वेदों में दिए हुए चीज को नहीं पालन कर रहे थे, वेदोक्त धर्म मार्ग पालन वो अपना ही व्यस्त कर रहे थे। और इसलिए वेदोक्त धर्म मतलब वेदांत के अनुसार कार्य या कर्म कांड, थोड़े अगर ठीक से समझा जाए तो वो कर्म कांड का भी पालन नहीं कर रहे थे, और इसीलिए उनके ऊपर एक महान विपत्ति का आह्वान किया गया था। श्री बलदेव विद्याभूषण ने अकाट्य युक्तियों और सदृढ़ शास्त्रीय प्रमाणों के द्वारा यह प्रमाणित किया कि गौड़िया संप्रदाय माध्वानुगत शुद्ध वैष्णव संप्रदाय है, और इस संप्रदाय का नाम ब्रह्म माध्व गौड़िया वैष्णव संप्रदाय है। आज भी अगर हमें कोई पूछता है आपकी संप्रदाय कौन सी है, अनिमोक, तो फिर हम लोग बताते हैं कि ब्रह्म माध्व गौड़िया संप्रदाय। ये नाम किसने दिया? श्री विश्वनाथ चक्रवर्ती ठाकुर ने। हम तो सिर्फ बोलते हैं किया कराया, लेकिन हमें एक ऑथराइज ब्रह्म माध्व गौड़िया संप्रदाय स्थापित होने के लिए
इन्होंने बहुत बड़े बड़े कार्य किए हैं। ऐसे ही नहीं है, नहीं तो हम लोग अब वैष्णव के कैटेगरी में भी गिने नहीं जाते थे, हम एक सहजिया कैटेगरी में गिने जाते थे, ऐसा है। और सुदृढ़ शास्त्रीय प्रमाणों के द्वारा यह प्रमाणित किया कि गौड़िया संप्रदाय माध्वानुगत शुद्ध वैष्णव संप्रदाय है और इस संप्रदाय का नाम ब्रह्म माध्व गौड़िया वैष्णव संप्रदाय है। हमारे पूर्वाचार्य श्री जीव गोस्वामी, कवि कर्णपुर आदि ने इसे स्वीकार किया है और श्री गौड़िया वैष्णव जन श्रीमद् भागवत को ही अपना वेदांत सूत्रों का अकृत्रिम भाष्य मानते हैं। इसलिए गौड़िया वैष्णव संप्रदाय में स्वतंत्र रूप से वेदांत सूत्र के किसी भाष्य की रचना नहीं की गई है। क्यों? क्योंकि चैतन्य महाप्रभु ने भागवतम को ही श्रीमद् भागवतम पुराण अमलम, उसी को अमल पुराण के नाम से दर्जा दिया था और इसलिए हमें और कुछ वेदांत को अलग से जानने की जरूरत नहीं है, क्योंकि वेदांत सूत्रों का भाष्य ही भागवतम है। इसीलिए हमारे संप्रदाय में भागवतम को सबसे ज्यादा महत्व दिया जाता है। लोग बोलेंगे अरे तुम लोग वेदांत का पढ़ाई करते हो क्या? नहीं, क्योंकि हर एक संप्रदाय में वेदांत की ठोस ठूस के पढ़ाई की जाती है। अगर किसको संन्यास दीक्षा ग्रहण करना है तो उसको एक तो वेद में क्या होता है, पारंगत होना चाहिए या एकदम निष्णात होना चाहिए, तभी उसको संन्यास मिल सकता है। तो हम लोग वेदांत को या वेदांत के ऊपर भाष्य, या एक सन्यासी का कार्य रहता है कि वो वेदांत के ऊपर टीका करे, उसका एक कार्य है, उसके क्रम में जो विधि विधान लिखा है उसके लिए। और तब उन्होंने श्रीमद् भागवतम को प्रमाण के रूप में समझाया कि किस प्रकार से गौड़िया वैष्णव श्रीमद् भागवतम को ही सर्वेसर्वा मानते हैं। इसीलिए गौड़िया वैष्णव संप्रदाय में स्वतंत्र रूप से वेदांत सूत्र के किसी भी भाष्य की रचना नहीं की गई है। विभिन्न पुराणों में श्रीमती राधा रानी के नाम का उल्लेख है और लादिनी स्वरूपा श्री कृष्ण की नित्य प्रिया के नाम से या उससे ही वह प्रसिद्ध है। राधा रानी ही भगवान की लादिनी शक्ति है और कृष्ण की नित्य प्रिया है। श्रीमद् भागवतम के विभिन्न श्लोकों में विशेषतः 10वें स्कंद के व्रज लीला के वर्णन के प्रसंग में सर्वत्र ही श्री राधिका का अत्यंत गूढ़ रूप से उल्लेख है। सिद्धांतविद, रसिक और भावुक भक्त इस गूढ़ रहस्य को समझ सकते हैं। श्री बलदेव विद्याभूषण प्रभु ने उस विद्वत सभा में प्रतिपक्ष के सभी तर्कों को खंड विखंड कर संदेहों को दूर कर गौड़िया वैष्णव का माध्वानुगत्य प्रमाणित कर दिया। तो बलदेव विद्याभूषण ने क्या किया? राधा रानी स्वीकार होना चाहिए, गौड़िया वैष्णव प्रामाणिक संप्रदाय है, स्वीकार होना चाहिए। और उन्होंने अब तक क्यों भाष्य नहीं किया या वेदांत सूत्र के ऊपर भाष्य नहीं किया, तो उसका भी प्रमाण और बहुत बड़े बड़े तर्क है ना, तर्कों को जो तर्क सामने अपक्ष के दल से उठाए गए थे उस सभी तर्कों को खंड विखंड कर अपने सिद्धांत को उन्होंने प्रस्तुत कर दिया।